तुम्हाला मी ज्ञानोबांची लाईफस्टाईल सांगतो आत्ताच्या भाषेत. लाईफस्टाईल हे जे शिकलेले लोक आहेत ना फार शब्द वापरतात. लाईफस्टाईल कशी पाहिजेत, काय काय आमच्यावर जळतात तो भाग सोडून द्या. मला एक जर म्हणलं महाराष्ट्र, अरे बोलले की वेडा आहेस का, अज्ञानी आणि मूर्ख लोकांनी चांगलं वागावं आणि संत म्हणून घेतात, ज्ञानी लोकांनी काही वाटी घेतली म्हणजे तुम्ही संत म्हणाल का? आमचं ऐश्वर्य येते. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्यांनी काही वाटी घ्यायची का संत म्हणून घेण्यासाठी? त्यांनी घरी असं गोंड्या खालीवर लावायच्या का? आणि पुन्हा सांगतो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. सांगायचंय अजून, टाळ्या नका वाजू. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. वारकरी शिक्षण संस्थेसह महाराष्ट्राला बाबांनी पैसा पुरवला. ऐश्वर्य संपन्न जीवन. पैसा का आला? ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न जीवन बनवते. बाबाकडे पहा, सगळ्यात ॲडव्हान्स बाबा त्या काळात असायचे, मस्त राहायचे. त्यावेळी जळणारी लोक होते. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबा आहेत. आणि माझं मत सांगतो तुम्हाला, तुम्ही देवाची सेवा करूच नका, ज्ञानेश्वरीचे पुत्र व्हा. आणि मुलीच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त जपावं लागतं. दुसऱ्याचं असतं ते. मुलीच्या मुलाला ज्ञानेश्वरीचा जो मुलगा असेल त्याला ज्ञानोबा राहायला आणि देवाला जपावंच लागतं, पर्यायच नाही त्याला. काय न ज्ञानोबाचे शिष्य व्हा, न विठ्ठलाचे व्हा, माऊलीचे व्हा, दोघंही जपतात, काहीच कमी पडू देत नाही, अडचणच येत नाही. ज्ञानोबाराय रागवतील म्हणून देवाला सेवा करावी लागते. तुम्ही अनुभव, जे जे ज्ञानोबारायांचे शिष्य झाले ऐश्वर्य संपन्न जीवन जगले. मला ते वैराग्य सांगितले त्याचं काय, ते आतली गोष्ट आहेत, उलट्या सुलट्या गुंजा लावणाऱ्याची नाही ती. वैराग्य सिद्धी देईचे जाता जाता विषय सांगतो बरं का. वैराग्य कोणत्याही माणसाकडे नाही. पुन्हा जाऊन सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो. त्याग असेल, चहा घेत नाही, पाव खात नाही, त्याग आहे, वैराग्य नाही. जर निष्काम कर्म केलं, पुन्हा ऐका, चांगल्या पद्धतीनं जर कर्म केलं, त्या कर्मावर भगवंत प्रसन्न होतात. ही ज्ञानोबांची पद्धत आहे. भगवंत प्रसन्न होतात आणि मग ते वैराग्य देतात. वैराग्य सिद्धी देईजे पसायत. हे पहिली कृपा आहे, पहिलं जीवन आहे, पहिलं वैराग्य. हे भगवंत वैराग्य देतो आणि ते वैराग्य तुम्हाला देवापर्यंत नेतं. त्याला वैराग्य म्हणतात. तुम्ही आम्ही त्याग करतो, लोकांनी मानावं म्हणून, काहीतरी मिळावं म्हणून सोडणं वेगळं आणि गाईड म्हणून वैराग्य आपल्याबरोबर असणं वेगळं. ज्ञानेश्वरी वाचा, असे शब्द आहेत. वीतराग्यते सारिखा, जोडून ठेविला सखा, आघविया भूमिका सवे चाले. सतत बरोबर असतं वैराग्य. आणि साध्या भाषेत बोलतो, पण ज्ञानोबांची जया निदिल्या ते उपासी वैराग्य गा. वैराग्य संत जर झोपला ना, संत जर झोपला, वैराग्य त्याची पाय दाबतं महाराज, त्याला जीवन म्हणतात. झोपल्यानंतर सुद्धा त्या माणसावर आक्षेप येत नाही, हा भगवंताचा प्रसाद, ह्याला वैराग्य म्हणतात. नाही तर बाकी त्याग आहे. आणि तो जो त्याग, ते जे वैराग्य सिद्धी देई जे पसाये तया, त्यावेळेस तुम्ही परमार्थामध्ये येतात, त्यावेळेस परमार्थ क्षेत्रात एंट्री होते तुम्हाला. म्हणून जोपर्यंत वैराग्य कृपेनं तुम्हाला मिळत नाही, भगवंत वैराग्य येतच नाही. ज्याला मिळालं वैराग्य, तिथून पुढं देवप्राप्तीचे साधनं सुरू होतात. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. तिथून पुढं वैराग्य भगवंताने दिल्यानंतर ईश्वर प्राप्तीचे साधनं सुरू होतात. आपण ते एवढे येडपट आहेत, काय सांगायचं तुम्हाला. अगोदरच म्हणतो देव कुठे, कसा काय आहे तर दाखव. तू कोण आहेस? परिमळ गेलिया शब्दाचा अभ्यास केलाय का तुम्ही कधी? ओस. म्हातारी माणसं पहा, दुखी नाहीत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. श्रीमंत आहेत, ओस.
आनंद निघून गेलेला चेहरा, विठ्ठला विठ्ठला. सगळं घरामध्ये आहे, तारुण्य निघून गेले, पायाखाली आलेले लोक. आणि पुन्हा अधिकार जुनी पद्धत नाही, जमत नाही ते. म्हणून ज्ञानेश्वरीचा भाव हे मिळालं पाहिजे तुम्हाला. ज्ञानेश्वरीचे ओव्या नाहीत, शब्द नाहीत, सार्थ नाहीत. ते चित्रकार झाले, इतक्या ओव्या, इतक्या अभंग, इतक्या अशा पद्धतीनं. माझ्या बऱ्याच वेळा ओव्या बोलता नाही ना, आणि जे का वगैरे येतच नाही माझ्या तोंडामध्ये. मला जेवढा टवका पाहिजे तेवढाच घेतो मी. 3 शब्द असेल तर 3. आमचे मित्र म्हणतो महाराज ते आई आणि जे का वगैरे, म्हटलं तू वापरत जा. आम्हाला भावाशी मतलब आहे ना, भाव. आणि ही जनाबाईची ताकद आहे, जी दासी म्हणून घेते पण ज्ञानेश्वरीचं वर्णन करते. आणि ती समजून सांगते ज्ञानोबरायांचा भाव कुठं ठेवलेला आहे. पहिल्या चरणात संत जनाबाईने, पुन्हा एकदा संत जनाबाईने ज्ञानोबरायांनी मकरंद कुठं ठेवलाय त्याचा पत्ता आहे हा अभंग. भाव ज्ञानोबरायांचा, अक्षराचे गाठी. आपल्याला मनातल्याच गाठी माहितीत. अक्षराला गाठ असते हा शब्द 700 वर्षात अजून एकाही माणसाने वापरलेला नाही. चॅलेंज आहे माझं. कितीही महाराष्ट्राचं साहित्य, कितीही मोठा साहित्यकार असू द्या, कितीही मोठा वर्णन करणारा असू द्या, जनाबाईच्या शब्दांची बरोबरी करता येत नाही. माऊली फार लांबची गोष्ट आहे. भाव अक्षराची गाठी. ज्ञानोबरायांचा जो भाव आहे तो अक्षराच्या गाठीमध्ये, अक्षराची गाठ असते. हा शब्द सुद्धा सुचत नाही माणसाला. सोडायची फिडायची फार वेगळी गोष्ट आहे. आणि ती अक्षर कशी आहेत बघा. शब्द भाव अक्षराच्या गाठीत आहे, पण ते अक्षर कशी आहेत? ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला लाईफस्टाईल सांगत असताना हा प्रमाण मध्ये घेतलं. लाईफस्टाईल कशी आहे संतांची? साधूची लाईफस्टाईल सजलेली लाईफस्टाईल आहे. आत्ताच्या बघ संत आहे ना, कोणताही ज्याला भाव मिळालेला आहे तो भाव खाणारच. तुमच्या कशाला विषयातल्या माणसाची करमणूक करेल तो? या बसा काय चाललंय हे भाव. आता ज्ञानोबरांचे शब्द पहा कसे आहेत. हे जो भाव शब्द आहे ना त्याच्यावरच बोलतोय, तुम्हाला लक्षात असू द्या. लाईफस्टाईल आणि ओवी मरेपर्यंत डोक्यामध्ये ठेवा. मन भावशुद्धी भरले, लाईफस्टाईलचा पहिला टप्पा. प्रत्येक माणसाला 2 टप्पे असतात. एक बाहेरचा आहे आणि एक आतला आहे. एक आतलं जगणं आहे, आतला आनंद आहे, आतलं दुःख आहे. ही एक जीवन आहे, ते पर्सनल आहे, ते व्यक्तिगत आहे. आत दुखी आहात, संसार काही करू शकत नाहीत. बाहेरून सजलेले आहात, बऱ्याचशा नट्या आणि नट आत्महत्या करतात. बाहेरून सजलेले आहेत, मेकअप आहेत, भारी भारी कपडे दिसतात, आतून पोकळ आहेत. नाही कळालं? श्रीमंत माणसं आतून पोकळ आहेत. शिकलेली माणसं आतून पोकळ आहेत. एखादा पारमार्थिक माणूस हसताना दिसला ना टेन्शन येतं. हा का सुखी? हा तर शिकलेला नाही. नाही कळालं? पण शिक्षणाचा आणि आनंदी असण्याचा काय संबंध आहे?
हेही कळत नाही त्यांना, इतके अज्ञानी.